आज जी तुम्ही मीडिया जमल्या त्या सगळ्यांना माझा नमस्कार करतो एकदा. येता त्या मंगळवार दीस 6 वरांचेर आम्ही आप आदमी पक्षान प्रवेश करपाचो ठरयला. आणि तेजे मेन कारण म्हणजे आज तुम्ही पळयतात की गेली कितलीशींच वर्सां काँग्रेस पार्टी हांगा उरली ना, सत्ते ना, पण काँग्रेस पार्टी काय करू शकली ना. तेज्या उपरांत आमी बीजेपीचो विकास पळयलो जाल्यार बीजेपी कितें विकास करू शकली ना. ह्या कारणास्तव आमकां दिसलें की आमी आप आदमीत प्रवेश करचो, कारण आप आदमी एक विजनरी पक्ष आहा. आनी तुम्ही पळयतात की आप आदमी जो मुख्यमंत्री आहा बाब केजरीवालजी, तेजे विजन आनी ही इज IIT स्टुडंट आनी तेजे विजन पळयत जाल्यार खूब बरें आहा आनी ते आमकां इम्प्रेस जालें. आनी बिकॉज ऑफ दॅट विजन आमी आप आदमीत प्रवेश करता. आनी आप आदमीत प्रवेश करतना मोठ्या संख्येन म्हाका दिसता गोंयांत अजून कोणी प्रवेश करूंक ना. ह्या पद्दतीन आमी 5 ते 6 हजार लोकांच्या उपस्थितीन आमी आप आदमीत प्रवेश करतले मंगळार दीस 6 वरांचेर. आनी तुम्ही पळयतात गेली कितलीशींच वर्सां पर्याय मतदारसंघ जर म्हटलो जाल्यार जवळ जवळ 50 वर्सां पर्याय मतदारसंघात काँग्रेसचो आमदार आहा. जवळ जवळ 17.5 वर्सां गोंयचो मुख्यमंत्री चीफ मिनिस्टर आहा. पण इतकें जावनय पर्याय मतदारसंघात किंवा 70 वाठारांत जो विकास जावपाक जाय, जी प्रायमरी नीड्स, जी प्रायमरी गरजो आहा त्यो ताजो फुलफील जावंक ना. फॉर एग्जाम्पल रस्ते, ज्या रस्त्यान भोंवतात आमी भोंवतात, आमचे वोटर्स भोंवतात, लोक भोंवतात, ते जर तुम्ही पळयशात जाल्यार रस्त्यांची सगळी दुर्दशा जाल्ली आसा. ज्या जाग्यार आमी धरण हाडला, जो डॅम म्हणटा अंजुना डॅम, हो खुबशे आमच्या भाव भयणांनी, आमच्या बंधूंनी स्वताचे जागे तांकां दिसले की 24 वरां उदक उरचे ह्या हेतून आपले जागे लोकांनी दिले धरणाक. पण उलटे जाले. धरणाक जागे दिवनय आयज प्रत्येक गांवांत जर तुम्ही पळयशात 70 जावं पर्याय, 70च्या पर्याय वाठारांतले उलयता जावं पर्याय मतदारसंघातले जाल्यार 80% गांवांनी अजून उदकाच्यो टँकरी भोंवतात. आनी म्हाजे कडेन लायव्ह केसीडी काडलेले तेजे व्हिडिओ खुद्द म्हाज्या गांवांत सुद्दां जालेली जवळ जवळ दिसाक 10 ते 15 टँकरी येतात. मागीर तुम्ही भिवपाल जालात, हेडशी जालात, दिगण्या शिगण्या वांत्या जालात, खुद्द पर्यंत जालात. केरीसून म्हाका दिसता पर्ये व्हडले डिस्टन्स ना, एक 5 ते 6 किलोमिटरचे डिस्टन्स ना. पण येदो व्हडलो धरण बांदून आमच्या भावांनी तांकां जागे दिल्ले, खास करून आमकां उदक मेळचें 24 वरां, ते उदकासून लोकांची शेती जावची. आनी जे किसान आहात आमचे शेतकरी आहात त्या शेतकऱ्यांक पीक उत्पन्न करपाक मेळचें, उत्पन्न सोडात लोकांक पिवपाक पाणी मेळना. काल तर अक्षरशः सालेली, होंडा, भिवपाली दिसभर उदक नासलें. म्हणजे प्रायमरी जी नेसेसिटीज म्हणटात, प्रायमरी जी गरजा म्हणटा त्योच अजून फुलफील जायना. पाणी जायना, लायट सारकी नासता, रोड नासता. हे जाली पयलो मुद्दो. म्हणजे धरण आमी हाडूनय आमकां उदक मेळना अजून मेरेन. आनी अजून प्रत्येक गांवांनी टँकरचे उदक वांटप चालू आहा. आनी त्यो बी टँकरी कसल्यो कलम्याच्यो टँकरी पयलींच्यो. ती टँकर जर भरून गांवांत गेली जाल्यार गांवांत पावता ती टँकर अर्दी जाता. दुसरी गोष्ट, पर्याय विकास जाला म्हणटा आमी, डेव्हलपमेंट जाला म्हणटा, जाल्यार कसलोच डेव्हलपमेंट जावंक ना. अजून आमच्या पर्यायान एक रवींद्र भवनार जी आमी कलाकारांची खाण म्हणटा, कलाकारांक आमच्या 70 कलाकारांची खाण म्हणून ओळखली वयता. पण कलाकारांक जर भाव दितलो, कलाकारांक जर आमी फुडें व्हरतले जाल्यार एक रवींद्र भवना सारकें कितें आसपाक जाय आसलें. ते 17.5 वर्सां कितेंच केल्लें ना. कलाकार चड आमच्या 70, पण कलाची वाव दाखोवपाक तांकां व्यासपीठच मेळोंक ना. तशेंच स्पोर्ट्समॅन एकूय 70 भर आमच्या भुरगे जर फुडें वतले यूथ एज कम्पेर्ड टू अदर, पण जी म्हापसा आमचे भुरगे जे आहात यूथ ते चड एक्टिव्ह आणि चड फास्ट असतात. फॉर एक्झाम्पल आमचे जर भुरगे
आमची भुरग्याची जी एनर्जी आहा ती सिटीतल्या भुरग्यांची कडेन नसता. पण आमी खंय खंय दवरता आमचे भुरगे तर तांकां कोचिंग नासता आनी कोच ना आनी तांकां ग्रावंड ना, इंडोर ना, स्टेडियम ना. असच्या सत्तरीवर खंय स्विमींग पूल ना भुरगे जर कोचिंग घेतले अश्यो खुबश्यो सुविधा सत्तरीवर जावंक ना. आनी प्रामुख्याने विशय म्हणजे आयज जे तरणाटे भेडसयतात भुरग्यांचे विशय खूब गंभीर जाल्ल्यात. हांव जेन्ना ऑफिसान बसता जवळ जवळ तेन्ना म्हाजे कडेन सकाळचे 100 ते 150 भुरगे डेली आसतात. जवळ जवळ बीकॉम, एमकॉम, बीएससी आणि एमएससी जाल्ले भुरगे पोस्टाक कसले येता मल्टीटास्क एमटीएस, सिक्युरिटी गार्ड आणि होमगार्ड. अरे म्हटले हांवें तुम्ही बीएससी एमएससी जाल्यात, बीकॉम एमकॉम जाल्यात आणि तुम्ही ते जॉबच तूं म्हाका दिसता सोसायटी अंडर काडिल्लो जॉब नाल्यार कॉर्पोरेशनच्या अंडर एमटीएस, सिक्युरिटी गार्ड, परत होमगार्ड ह्या पोस्टाक आमचे बीएससी जाल्ले भुरगे आणि एमकॉम जाल्ले भुरगे धांवतात. कारण तर तांकां जॉब ना. लॅक ऑफ जॉब जाल्ल्या कारणान भुरगे अस्वस्थ जाल्ल्यात. शिकूनय तांचे कडेन जॉब ना. आणि आमच्या पर्ये मतदारसंघात विकासचे नांव आपले जे उलयतात विकास म्हणटा इंडस्ट्री हाडल्या. इंडस्ट्री इतक्यो पोल्टेड हाडल्या. तुम्ही आतांच पळयलें की नवीनच पेपर मिल म्हणून येयल्या कंपनी. हे खूब फावटी आमी आवाज उठयलो. इतकी पोल्टेड प्लांट म्हाका दिसता इतको पोल्टेड प्लांट आसच्या गोंयांत खंय ना. आणि भर वस्तीन हाडून तो प्लांट सोडला. मेन रस्त्याक मेन रोड तेजोन सोडला. आमी 4-5 फावटी तेजे स्ट्रायक काडलो. तिची फॅक्टरी 4-5 फावटी बंदय केली. पण स्थानिक आमदारांचो तांकां सपोर्ट आसल्या कारणान ती परत सुरू जाली. हांव म्हणटा तेणी फॅक्टरी हाडच्यो. आमी जर तेच्या जाग्यार आसले जाल्यार आमी निवडून येत आनी आमी निवडून येतले जाल्यार आमी निवडून येयल्या उपरांत पयली गोश्ट प्रामुख्यान करतले ते म्हणजे असल्यो कंपनी पयली बंद करतले आनी ह्या जाग्यार आमी मल्टीनॅशनल कंपनी हाडटले. जेणे करून जर मल्टीनॅशनल कंपनी हाडल्यो जाल्यार एका कंपनीन 4 ते 5 हजार लोक कामाक लागतात. आनी अश्यो मल्टीनॅशनल कंपनी एक 3 जर हाडून सत्तरीत सोडल्यो जाल्यार जॉबाचो विशय सुट्टा. आयज मल्टीनॅशनल कंपनी एका भुरग्याक 20 ते 25,000 पे करता. असो जर जॉब प्रत्येकाक मेळत तुमकां खबर आसतली पेप्सी कंपनी आहा, कोकोकोला सारकी कंपनी आहा, नेस्ले आहा, खुबश्यो मल्टीनॅशनल कंपनी आहात. आयज थंय जर भुरगे कामाक वचतात 25 ते 30 हजार तांकां पेमेंट आहा. मल्टी टास्क किंवा पेशंट अटेंडन्स किंवा सिक्युरिटी गार्ड वचपाची गरज ना. पूण भुरग्यां कडेन इलाज ना, पर्याय ना म्हणून आयज भुरगे ते पोस्टाक धांवतात. आनी जशें जशें इलेक्शन लागीं येतले तशें तशें म्हाका दिसता ह्यो पेशंट अटेंडन्स मल्टी टास्क हे जॉब आहात सिक्युरिटी गार्ड हे जॉब वाडत वयतले. 2,000 जाग्यार 4,000 जातले, 4,000 जाग्यार 8,000 जातले आनी मागीर तेजें रुपांतर बोगस ऑर्डर जातलें. जशें लास्ट 10 वर्सां जाला तेच सेम रुपांतर होऊन जातलें. पयलीं 2,000 म्हणून ऑर्डर काडटात, इलेक्शन लागीं पडलें की 4,000 जातात तेज्यो. जशें इलेक्शन आनी लागीं पावता कोड ऑफ कंडक्ट लागता तेन्ना 8,000 जाता आनी 8 दीस उरता ते सगळ्यो बोगस ऑर्डर जाता. आनी बोगस ऑर्डर जाले की भुरगे थोडी आशा येता की आपली कामां जातली आनी हे आशेन लोक रावतात आनी त्या पक्षा फाटल्यान लोक आशेन रावतात. लास्ट 2 टर्म अशें जाल्ले आहा. आता तुम्ही आम आदमी पक्षात प्रवेश करपाचो म्हटला. तुम्ही भाजपाचे ज्येष्ठ नेते पर्याय मतदारसंघातले. तुम्ही ते 5 ते 6 हजार लोक जमा इतले म्हणतात ते भाजपाचे कार्यकर्ते असलेले काय तुमचे समर्थक असलेले? ओके, हांव गेली 10 वर्सां भारतीय जनता पार्टीन काम केलां. आमी पळयलें की भारतीय जनता पार्टीन मनोहर भाई पर्रीकर म्हणून एक व्यक्ती आसलो. जशें आज आम आदमी केजरीवालजीचे जशें विजन आहा तशेंच पर्रीकरचें विजन आसलें. ते विजन पळोवन खंय तरी आमी पार्टीन प्रवेश केलो. पण आयज तीच व्यक्ती ना, ती विजन त्या पार्टी कडेन उरोंक ना. पण आमकां दिसलें की आयज आप आदमी कडेन तें विजन आहा, केजरीवालजी कडेन तें विजन आहा, पूण आयज आमी आप आदमीन प्रवेश केलो. आनी तूं म्हणटा तशें तुमी म्हणटा तशें हांव जेन्ना आपान वयतलो तेन्ना म्हाज्या वांगडा हांव एक बीजेपीचोच मेंबर आसलो, बीजेपीचोच कार्यकर्तो जाल्लो. साहजिकच म्हाज्या वांगडा येतना ते बीजेपीचे कार्यकर्ते सगळे येतले. बीजेपीचे कार्यकर्ते आसतले, म्हाजे वेलफेअर आसतले, सगळे जाण आमी सगळे मेळून प्रवेश केलो. आता तशें जर बारीक नोट करीत जाल्यार जितले आतां आम आदमी प्रवेश करतात सत्यविजय नायक म्हणा किंवा ॲडव्होकेट गणपत गांवकर म्हणा ताच्या फाटल्यान तुमी आनी
तुम्ही तिघे जण आता भारतीय जनता पक्षाच्या खडेगात आता काम करपी असे असले, पण भारतीय जनता पार्टी सोडपाचें कारण कितें? भारतीय जनता पार्टी सोडपाचें कारण म्हणजे ज्या पद्दतीन पार्टी कडसून आमकां फीडबॅक मेळपाक जाय त्या पद्दतीन आमकां फीडबॅक मेळनालो. पार्टीन आमकां दुर्लक्ष केलें. ज्या पद्दतीन आमच्या युवकांची कामां जावपाक जाय आसली त्या पद्दतीन युवकांची कामां जेन्ना आमी पार्टी लागीं व्हरताले तेन्ना ती कामां जायना आली. आमकां युवक पदपदीन विचारूंक लागले, पार्टीचे कार्यकर्ते विचारपाक लागले. सिनियर कार्यकर्ते पार्टीन खुबशे सिनियर कार्यकर्ते आहेत. फॉर एग्जाम्पल कविता कासा कितकीशीं वर्सां काम करतात, गेली 30 वर्सां. मागीर ते सुप्रिया केसरकर म्हाका दिसता मोर दॅन 30 इयर्स ते काम करतात. बाप आमचो वासुदेव परब आहा, मागीर महेश तांबड आहा, मागीर आमचे नारायण नगर सिनियर कार्यकर्ते आहा, गेली 30 वर्सां काम करतात. तेंच्याच फॅमिलीक जॉब ना जाले. ती युनियन आमकां जॉबा बद्दल लता पिळेकर म्हणून तेजी चली होती ना, इतकी वर्सां काम करून जे सिनियर कार्यकर्ते आहात त्यांच्या भुरग्यांक काम मेळना जालें. नवीन भुरगे सोडात, हे खंय तर आमकां खटरपाक लागले. तेका लागून आमी चिंतले मनान ही पार्टी आमी सोडून. आता तुमच्या बरोबर भाजपान असलेले जे ज्येष्ठ कार्यकर्ते तुमच्या बरोबर काम करणारे पक्षाचे सक्रिय आहेत ते कार्यकर्ते पण आम आदमी पक्षात प्रवेश करपाचे आहात. हय, तुमकां मंगळार दीस त्या टायमार तुमकां कळटलें कितके जाण प्रवेश करतले ते तुमकां ते चित्र दिसतलें. मंडळाची भाजपा गट समिती जी आसा तेतून जे कोण पदाधिकारी प्रवेश करपाचे आहात. मंडळाची म्हणजे कोर कमिटी म्हणटा का मंडळ पर्याय मतदान भाजप आम्ही जे काम करता ते बुथांचेर काम करता. आमची जी संघटना असता ती बुथार वचून असता. प्रत्येक 55 बुथांचेर भारतीय जनता पार्टी म्हणून एक दोन लोक काम करताले. ह्या फावटी ते आम्ही वाढवून जे 55 बुथांचे 2 लोक काम करतात ते आम्ही 5 केले. आणि ते बूथ कार्यकर्त्यांचे जे पयलींचे 2 जण आसले ते प्लस आणि 3 आम्ही ऍड केले. आणि ते बूथ मेंबरांची आम्ही मिटिंगे लायली. म्हाका दिसता गेली लास्ट 15 दिसा पयलीं फामाचेर. आणि त्या मिटिंगेक सगळे बुथावयले प्रेझेंट आसले आणि नवीन ऍड केल्ले ते प्रेझेंट आसले. तुम्ही आता भाजपाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला. हांवें कळयला तेंकां, पण आयज लेखी धाडला तेंकां, ते स्विकार करतले. या संदर्भात म्हणजे भाजपाच्या नेतृत्वाशी उलोवप जाला ना, हांवें आयजच दिला. आता जेन्ना ॲडव्होकेट गणपत गांवकारान जेन्ना आम आदमीत प्रवेश केलो तेन्ना लोकां भितर अशें आसलें की गणपत गांवकाराक आम आदमीची तिकेट मेळटली. आता तुम्ही जेन्ना आता प्रवेश करता म्हणजे चिंतल्याक तेन्ना लोक म्हणटा की तुमकां तिकेट मेळटली. सो तुमी तुमच्या दोगां भितर कशें कितें काम करतले? गणपत गांवकर आणि हांव दोगूय तुका सांगचें म्हणजे 1 पॉयंट ऑफ द 2 सायड अशें म्हणटा हरकत ना. आनी गेली 15 वर्सां आमी दोगूय घट फ्रेंड एकठांय काम करता पार्टीचे BJPचे. तेकाय थोडी पार्टीची ज्ञाना पटोवंक ना, तो पयलीं भायर सरलो. तेज्या उपरांत हांव भायर सरलो. कामां जायना, जॉब जायना, किंवां पार्टीचे आमकां थोडी गोश्टी पटनासल्यो. आतां गणपत आनी हांव दोगूय फ्रेंड आसल्या कारणान आमी जॉयंटली दोगूय काम करता. तेज्या भितर कांय दुबाव ना. तुमचें उलोवप बीन जालां तेंच्या वांगडा? हय. पहिलो तुम्ही आम आदमी पक्षात प्रवेश केल्यानंतर मतदारसंघाला लागून पहिलो तुमचा कार्यक्रम कितें आसलेलो? लोकांक मेळटले कितें संपर्क दवरो बीन कितें करतले अशें कितें प्रोग्राम बी ठरला तुमचो? पयलो म्हणजे आमचो फाल्यां प्रवेश करतना पयलो आमची जी जाहीर सभा म्हणजे मिटींग आहा फाल्यां मंगळार दीस, ती पयलो आमचो सभा मिटींग आसतली. आनी हांव म्हणना की म्हाका दिसता इलेक्शनाक ज्या टायमार हांव पडला त्या पासून आयज पर्यंत हांव इलेक्शनाक पडलो असो भंय धरीत ना. हांव असो धरून चलता की हांव पयलींचो आमदार, गोंयचो एक मिनिस्टर, हे धरूनच हांव काम करीत आहा. 5 वर्सां हांव काम करीत आहा, लोकांक मेळत आहा, लोकांक ज्या परीन म्हाजे कडेन जाता तितकी हांव मदत करीत आसता. ते मागीर कोणाचें घर कितें मोडलें किंवा कोणाचें टुर्नामेंट आसलें किंवा क्रिकेट असो, फुटबॉल असो, व्हॉलीबॉल असो किंवा आनी खंयचे फायनान्शियल हेल्प कोण बरो ना, मेडिकल हेल्प, ही सतत गेली 15 वर्सां आमी करता. इलेक्शनाक निवडून यो अथवा ना निवडून यो, हे आमचें काम रेग्युलर चालू आसता. जे तुमचा आम आदमी पक्षाचा प्रवेश जो कार्यक्रम ठरला त्या कार्यक्रमाक कोण येवपाचे आहात आनी खंय स्थान खंय? आमचे सालेली नियर काजू भितरी थंय आमी दिल्लीसून आमचे केजरीवाल जे येतले, जे मुख्यमंत्री आहेत ते, आणि थंय आमचे प्रोग्राम सेटअप केलो आमी.
तुमकां अशें दिसना की आतां तुमी गणपत गांवकरूय आसा तुमी आसा तिकेट आतां कोणाक मेळटली आम आदमी पक्षाची? ते तुमकां मंगळार दीस कळटले. जे दिसा मुख्यमंत्री येतले ते दिसा तेंच्या तोंडासून घोशणा चड करी आमी सांगले तशी. स्पेशल असे तुम्ही आता जॉबा बद्दल उलयले आनी स्पेशल असे जॉब सोडून बाकीचे ॲक्टिविटीज युथां खातीर अशें तुमचे कितें प्लॅन आसा? युथांसाठी म्हटलें जाल्यार हांव आजून पार्टीचो प्रवेश करना, पण हांव युथाक लागून प्रत्येक विकाक आयज सुद्दां म्हाजी सालेली लीग चालू आहा. लास्ट टायम हांवें झरब्याक केली लीग. प्रत्येक संडे प्रत्येक म्हयन्याक प्रत्येक कडेन आमचे पुण्याक मेळ्ळी महिला नोंद प्रोग्राम. लास्ट टायम पर्या हांवें राज इको फार्माचे डान्स प्रोग्राम केल्लो की कॉम्पिटिशन फक्त पर्या मतदारसंघापुरती. हे आमचे कंटिन्यू चालू आसता, केन्नाच बंद ना. आनी हेज्या फुडें ते कंटिन्यू चालू उरतलें.